Hello everyone. In last lecture we will see Wilcoxon rank test. Okay. Then in this lecture we will see Wilcoxon rank sum test. Okay. Independent sample टेस्ट मध्ये आपण विल्कॉक्सन rank sum test आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. Okay. This is used to compare two independent samples like unpaired t test in the parametric test, a popular non-parametric test to compare outcomes between two independent groups is the witness U test. Okay, त्याच्यानंतर काय सांगितलंय, the man witness U test, sometimes called as a man Whitney Wilcoxon test or the Wilcoxon rank sum test, is used to test whether two samples are likely to come from the same population. That is, that the two populations have the same shape. Okay. आता आपण मागच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं की विल्कॉक्सॉन रँक टेस्ट बघितली, त्याच्यामध्ये पण रँक जर दोन सेम असतील म्हणजेच मागच्या एक्झाम्पल मध्ये पॉइंट काय होता, सर जर आपल्याला डिफरन्स मध्ये आपल्याला म्हणजे जो आपण ऑर्डर डिफरन्स वरून आपण काय करत होतो, रँक देत होतो. तर रँक कशाच्या ह्याच्यावरती आपल्याला द्यायचो आपण की ह्यांच्या नंबर्स वरून. ओके. तर ह्या या ठिकाणी आपल्याला सॉरी सॉरी दोन जर सेम व्हॅल्यू असतील तर त्या ठिकाणी रँक देताना आपण कशी देत होतो की दोघांचा आपण काय करत होतो, ऍव्हरेज काढत होतो किंवा सेंटरचा जो पॉईंट होतो तो फाइंड करत होतो. राईट. तर ह्या ठिकाणी आपल्याला रँक ह्या नंबरची जर सपोज सेकंड असेल आणि ह्या नंबरची जर थर्ड असेल तर आपण 2+3 डिवायडेड बाय 2 म्हणजे त्याचा आन्सर किती येत होतं, तर 5/2 डिवाइड इज इक्वल टू 2.5. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपण रँक होती ह्या सेकंड नंबरची सुद्धा आपण 2.5 देत होतो आणि सेम ऍज दॅट ऑफ थर्ड नंबर साठी सुद्धा आपण रँक ही 2.5 देत होतो. ओके. दिस इज युअर विल्कॉक्सॉन रँक टेस्ट. ओके. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपल्याला पॉइंट काय दिलेला आहे की आपल्याला दिस टेस्ट इज युज्ड वेदर टू सॅम्पल्स आर लाईकली कम फ्रॉम सेम पॉप्युलेशन, दॅट इज the two populations are having same shape. Okay. Here in the non-parametric test, hypotheses are H0 काय दिलेला आहे, तर median in the two different independent groups is equal. That means the two populations are equal versus second जे hypothesis दिलेला आहे H1 ते काय दिलेलं आहे, the median in the two different independent groups are not equal. Okay. Means the two populations are not equal. Okay. These are our hypothesis. And this test is often to perform as two-sided test, and thus the research hypothesis indicates that the median are not equal. One-sided research hypothesis is used if interest lies in detecting a positive or negative changes in the one population as compared to the other. The procedure for this test involves the combining the observations from the two different samples into one sample, keeping track of which sample each observation comes from and then ranking lowest to highest from 1 to n1 plus n2 respectively. Okay, this is for your Wilcoxon rank sum test. ओके. तर ह्या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. A small scale manufacturing company want to know effect of new machinery installed on defect produced in a lot. A total of n is equal to 10 machines were chosen including new and the old machines. Quality control managers were asked to record the defect per lot. The data are shown below. ओल्ड मशीन्स दिलेले आहेत आपल्याला डेटा आणि न्यू मशीनचा डेटा दिलेला आहे आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, इज देअर एनी डिफरन्स इन डिफेक्ट्स प्रोड्यूस्ड बाय द ओल्ड अँड न्यू मशीन. ओके.
आपल्याला क्वेश्चन काय दिलेलं आहे, आपल्याला एक स्केल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, आपल्याला सांगितलेलं स्मॉल स्केल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगतात की नवीन मशीन्स ज्या इन्स्टॉल केलेल्या आहेत त्याच्यामधून जे आपल्याला डिफेक्ट प्रोड्यूस होत आहेत. ओके, सपोज 10N इज इक्वल टू आपल्याला काय दिलेलं आहे तर 10 न्यू मशीन्स दिलेले आहेत. ओके, आणि जुन्या आणि नवीन अशा टोटल 10 मशीन्स दिलेल्या आहेत. आणि डिफेक्ट प्रोड्यूस काय सांगितलेलं आपल्याला की क्वालिटी कंट्रोल काय करतात, मॅनेजर्स वेअर आर्स द रेकॉर्ड्स फॉर द डिफेक्ट्स पर लॉट. प्रत्येक लॉट मध्ये आपल्याला किती डिफेक्ट्स आपल्याला फाइंड होत आहेत तो आपल्याला डेटा दिलेला आहे. ऍज पर डेटा शोन आपल्याला काय दिलंय की ओल्ड मशीन ज्या आहेत त्या ओल्ड मशीन पूर्ण लॉट मध्ये आपल्याला, म्हणजे फॉर एक्झाम्पल घेतलं, फर्स्ट जर ही जी 7 व्हॅल्यू आहे, 7 व्हॅल्यू काय इंडिकेट करते तर ओल्ड मशीन्स एका लॉट मध्ये आपल्याला 7 प्रोडक्ट्स आपल्याला काय करतात की डिफेक्टिव्ह किंवा प्रॉब्लेमॅटिक डिफेक्ट असलेले असे प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. तेच आपल्याला त्याच्याच ऐवजी आपण त्या ठिकाणी दुसरी नवीन मशीन जर अप्लाय केली तर त्या ठिकाणी आपल्याला एका मशीन मधून आपल्याला 3च डिफेक्ट्स हे फॉर्म होत आहेत, सेम ॲज दॅट ऑफ बाकीचे सगळे आपल्याला जे आउटकम्स दिलेत ते. ओके, आणि आपल्याला क्वेश्चन असा विचारलेला आहे, इज देअर एनी डिफरन्स इन द डिफेक्ट्स प्रोड्यूस्ड बाय ओल्ड अँड न्यू मशीन्स. दोघांमध्ये डिफेक्ट जे प्रोड्यूस आहे त्याच्यामध्ये काही डिफरन्स आहे का, म्हणजे न्यू मशीन जे आपल्याला बसवलं त्याच्यापासून जर आपल्याला कमी जर डिफेक्ट्स फाउंड होत असतील तर तो काय असणार, त्यांचा बेनिफिट असणार आहे. सो दॅट्स वाय या ठिकाणी आपल्याला डिफेक्ट प्रोड्यूस जे होत आहेत ओल्ड आणि न्यू मशीन्स मधून त्याच्यामध्ये काही डिफरन्स आहे का, हा आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, हा क्वेश्चन हा थेरॉटिकल एक्झाम मध्ये 5 मार्काला एक्झामला विचारला जातो. ओके, तर आपल्याला ह्याच्यामध्ये फर्स्ट काय करायचं, सोल्युशन बघायला सुरुवात करूया. ओके, द सॅम्पल साइज इज स्मॉल, N1 is equal to N2 is equal to 5. Okay, so non-parametric test is appropriate. The hypothesis is given below and we check the test at the 5% level of significance, that is alpha is equal to 0.05. का, कारण की लेवल ऑफ सिग्निफिकन्स किती दिली आहे 5%. So that's why 5 divided by 100 is equal to 0.05. So that's why आपल्याला अल्फाची व्हॅल्यू किती मिळाली या ठिकाणी 0.05 ही आपल्याला अल्फाची व्हॅल्यू मिळाली आहे. त्याच्यानंतर पुढची जी टेस्ट आपल्याला काय करायचं, आपल्याला हायपोथेसिस फर्स्ट, आपल्याला जो नल हायपोथेसिस आहे 0 तो आपण फाइंड करायचा. तो काय असणार आहे, द टू मीडियन्स आर इक्वल वर्सेस. ओके, म्हणजे दोघांचे जे मीडियन्स आहेत ते इक्वल आहेत असं कन्सिडर करायचंय. आणि फर्स्ट हायपोथेसिस आपल्याला चेक करायचंय. आणि जो सेकंड हायपोथेसिस काय असणार आहे, द मीडियन्स आर नॉट इक्वल. मीडियन्स काय आहेत त्या इक्वल नाहीयेत. ओके, तर हे दोन आपले हायपोथेसिस आहेत. Note that if null hypothesis is true, that is the two populations are equal, we expect to see similar number of defects per lot by the old machine and the new machineries. A test hypothesis is needed to determine whether the observed data is evidence of the statistically significant difference in the population. ओके, म्हणजेच आपल्याला जर ह्याच्यामध्ये आपल्याला जर डिफरन्स आपल्याला फाइंड झाला तर तो काय असणार आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला जे ऑब्झर्व डेटामध्ये आपल्याला जर डिफरन्स फाइंड झालेला असेल तर त्यावेळेला आपल्याला काय असणार, तो स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट डिफरन्स इन द पॉप्युलेशन आपल्याला असणार आहे. आणि त्याच्यामुळे काय असणार आहे की जे जो आपल्याला ह्या ठिकाणी क्वेश्चन सांगितलेला आहे की डिफरन्स इन डिफेक्ट्स, तर त्याच्यामध्ये डिफरन्स आहे आपल्याला हे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकतं. So that's why our first step to assign the ranks, to do so we order the data from the smallest to largest. This is done on the combined or total samples, that is polling the data from the two machineries which is n is equal to 10 and assigning the ranks from 1 to 10 as follows. We need to keep track of the groups assignments in the total sample. आता ह्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट करायचंय काय बघा, न्यू मशिनरीज दिलेल्या आहेत आणि आपल्याला ओल्ड मशीन एक दिलेली आहे. न्यू मशीन आणि ओल्ड मशीन दिलेली आहे, त्याच्यामधला आपल्याला डेटा दिलेला आहे. ओके, तर ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, एक असेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला काय करायचंय, पूर्ण डेटा आपल्याला पूर्णपणे लिहून घ्यायचा आहे. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला टोटल सॅम्पल्स दिलेले आहेत. ऑर्डर्ड सॅम्पल्स टू स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट आपल्याला
सॅम्पल्स आपल्याला चेक करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी लक्षात घ्या, ओल्ड मशीन्स मध्ये आपल्याला कुठेही स्मॉलेस्ट नंबर आपल्याला बघायला भेटत नाहीत, पण न्यू मशीन्स मध्ये आपल्याला स्मॉलेस्ट नंबर किती दिसतोय, तर 1 दिसतोय. सो दॅट्स वाय 1 हा कुठे असणार आहे, पण असेंडिंग ऑर्डर मध्ये पुट करतोय. ओके, so that's why minimum value should be topmost at the on the topmost part, आणि जो मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे ती आपल्याला काय असणार आहे, बॉटम पार्ट मध्ये येणार आहे. ओके, सो दॅट्स वाय असेंडिंग ऑर्डर मध्ये फर्स्ट आपण फाइंड करताना तर न्यू मशीन्स आहेत त्याच्यामध्ये लोएस्ट डेटा किती आहे, तर 1 आहे. सो दॅट्स वाय 1 विल बिकम अपसाइड. देन सेकंड 2 is there, so that's why 2 is there, 2 will be put at second place, same as that of 3 4 5. आपल्याला न्यू मशीन्सच्या डेटामध्ये 5 हा अवेलेबल नाहीये. ओके, सो दॅट्स वाय आपण काय केलंय, फर्स्ट 1 2 3 4 पर्यंत आपण लिहून घेतलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर 5 हा आपल्याला ओल्ड मशीन्स मध्ये बघायला मिळतोय, राईट. सो दॅट्स वाय आपल्याला 5 ची जागा काय करायची, त्या ठिकाणी ब्लँक सोडायची. न्यू मशीन्स मध्ये आपल्याला 5 हा डेटा पूर्ण टेबल मध्ये कुठेच दिसत नाहीये. सो दॅट्स वाय आपल्याला काय करणार आहे, फर्स्ट आपल्याला ओल्ड मशीन्स मध्ये 5 हा डेटा आहे का चेक करायचा. तर येस, 5 हा आपल्याकडे ओल्ड मशीन्स मध्ये आहे. कर्सरकडे लक्ष द्या. ओके, आणि त्याच्यानंतर जो 5 हा डेटा ओल्ड मशीन्स मध्ये आहे, त्यामुळे आपल्याला तो ओल्ड मशीनच्या डेटामध्ये आपल्याला मेन्शन करावा लागणार आहे. तो आपल्याला न्यू मशीन मध्ये इन्सर्ट करता येणार नाही. दॅट्स वाय जो 5 ची जागा आहे ती आपल्याला या ठिकाणी ब्लँक सोडावी लागणार आहे. आणि देन नेक्स्ट व्हॅल्यू इज देअर ओनली 6. ओके, त्याच्यामुळे मॅक्झिमम व्हॅल्यू जी न्यू मशीन्स मधली आहे ती किती आहे, तर 6 आहे. ती आपण इथपर्यंत पूर्णपणे सेंडिंग ऑर्डर मध्ये लिहून घेतलेला आहे न्यू मशीनचा डेटा. आता ओल्ड मशीन्स कडे येऊया. ओल्ड मशीन्स मध्ये मिनिमम डेटा किती आहे, तर 4. सो दॅट्स वाय ज्या ठिकाणी आपल्याला न्यू मशीन्स मध्ये आपल्याला 4 मिळाले, त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, अगेन 4 ह्या त्याच लाईन मध्ये किंवा त्याच आपल्याला रो मध्ये आपल्याला ओल्ड मशीनचे आपल्याला 4 पुट करून घ्यायचा. नेक्स्ट नंबर आहे 5, नंतर 6 7 आणि 12 हा असेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला पूर्ण डेटा पुट करून झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला रँक्स डिटरमाइन करायचे. आता रँक डिटरमाइन करताना ज्या ठिकाणी आपल्याला एकच नंबर 2 टाइम्स रिपीट झालेला आहे, म्हणजे आता इमेज मध्ये बघताना बघा 4 4 हा 2 टाइम्स रिपीट झालेला आहे. 6 आणि 6 हा सुद्धा आपल्याला 2 टाइम्स रिपीट झालेला आहे. अगेन ह्या ठिकाणी आपल्याला रँक्स पुट करताना आपण कसे करणार आहोत, तर जो आपल्याला टॉपमोस्ट पार्ट आहे तो काय असणार आहे, तुमचा रँक नंबर फर्स्ट असणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला 1 बाय 1 आपल्याला डाऊन येत जायचं, म्हणजे 1 झाला, 2 नंतर 3, आणि नंतर आपल्याला 4 आणि 4 हे 2 सेम डेटा मिळत आहेत. सो दॅट्स आपण काय करणार आहोत, तर 4 आणि 5 4 आणि ह्या ठिकाणी लक्ष घ्या. फर्स्ट आपल्याला 1 मशीन न्यू मशीन साठी फर्स्ट रँक मिळाली, सेकंड आणि थर्ड रँक आपल्याला इझिली मिळून गेले. पण ह्या ठिकाणी हा 4 आहे, त्याची रँक किती असणार आहे, तर ही 4th रँक असणार आहे. आणि ह्या सुद्धा 4 ची रँक किती असणार आहे, तर 5th रँक असणार आहे. ओके, सो दॅट्स वाय ह्या दोघांची आपल्याला काय करायचे, ऍव्हरेज करायचे. 4 + 5 डिवायडेड बाय 2. सो दॅट्स वाय आन्सर विल बिकम ॲज अ 4.5. ओके, सो दॅट्स वाय आपल्याला ह्या दोन्ही रँक किती मिळाल्या, 4.5 हे आपल्याला रँक मिळाल्या दोन्ही 4 साठीच्या. त्याच्यानंतर 4 5 कम्प्लीट झाल्यानंतर रिमेनिंग जो राहतोय, म्हणजे हा जो आपला 5 आहे, या 5 ची रँक किती असणार आहे, तर 6. नेक्स्ट आपल्याला 6 आणि 6 आपल्याला 2 टाइम्स मिळतात, म्हणजेच काय असणार आहे, याची रँक ही 7 असणार आहे आणि याची रँक ही 8 असणार आहे. सो दॅट्स वाय 7 + 8 डिवायडेड बाय 2 हाऊ मच, 7.5 7.5. आणि त्याच्यानंतर 8 पर्यंत झालेलं आहे. 7 ची रँक किती असणार आहे, तर 9, आणि 12 ची रँक असणार आहे 10. सो दॅट्स वाय आपण ह्या फॉर्म मध्ये आपण काय केलेले आहेत, ह्या रँक्स पुट करून घेतलेले आहेत. ओके, जसं प्रॅक्टिस कराल हे क्वेश्चन्स, तुम्हाला त्या रँक्स काढणं इझिली कळून जाईल. मी परत एकदा पॉइंट रिपीट करते, रँक कसे काढायचे. ज्या ठिकाणी आपल्याला एकच नंबर रिपीट झालेला असेल, त्या ठिकाणी आपण काय करतो, की त्यांना जो आपल्याला सिक्वेन्स वाईज रँक मिळते त्यांची आपण काय करतो, ऍव्हरेज फाइंड करतो, किंवा आपण तो आणि त्याच्या पुढचा जो नंबर आहे त्यांची आपण ऍडिशन करतो, डिवायडेड बाय 2 करतो. ओके, किंवा असं लक्षात घ्या की त्यांची जी मिडल व्हॅल्यू आहे ती मिडल व्हॅल्यू फाइंड करतो, आणि दोघांना पण तीच सेम मिडल व्हॅल्यू आपण काय करतो, असाइन करतो.
ओके. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपल्याला 4 आणि 4 ह्या ठिकाणी आपल्याला डबल 2 टाइम्स रिपीट आहेत. सो दॅट्स वाय 4 + 5 डिवाइडेड बाय 2 हाऊ मच 4.5. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी दोन्ही 4च्या ज्या रँक आहेत त्या किती मिळाल्या आपल्याला 4.5 4.5 ह्या रँक मिळाल्या. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जो नंबर आहे त्याची रँक किती असणार आहे 6. अगेन 6 आणि 6 हे आपल्याला किती आहेत तर 2 टाइम्स रिपीट झालेले. सो दॅट्स वाय 7 आणि 8 डिवाइडेड बाय 2 इज 7.5. सो दॅट्स वाय दोन्ही 6 ची रँक किती असणार आहे 7.5. ओके. आणि त्याच्यानंतर पुढचा जो नंबर आहे 7 त्याची रँक असणार आहे 9 आणि लास्ट वन रिमेनिंग राहिलेला आहे त्याची रँक असणार आहे 10. ओके. दिस इज फॉर युअर रँक. ओके. Note that the lower ranks, example 1, 2, 3, are assigned to response in the new machines group, while the higher ranks, example 9, 10, are assigned to response in the old machines group. Again, the goal of the test is to determine whether the observed data supports the differences in the population of response. Here, produce a test statistic based on the ranks. First, we sum the ranks in each group. In the old machine group, the sum of ranks is 37. In the new machine group, the sum of ranks is 18. Recall that the sum of ranks will be always equal n into n plus 1 upon 2. As a check on our assignments of rank, we have n into n plus 1 upon 2 is equal to 10 into 11 divided by 2 is equal to 55. Okay, which is equal to 37 plus 18 is equal to 55. Okay, for the test we call the old machines group 1 and the new machine group as a 2. Assignment of the groups 1 and the 2 are arbitrary. We let R1 denotes the sum of ranks in the group 1, that is R1 is equal to 37, and R2 denote the sum of ranks in the group 2, that is R2 is equal to 18. If the null hypothesis is true, that is if the two populations are equal, we expect R1 and R2 to be equal. In this example, the lower values are clustered in the new machines group, while the higher values are clustered in the old machines group. This is indicates, but is the observed differences in the sum of the ranks simply due to chance. To answer this, we will compute the test statistic to summarize and the sample information and look up uh, the corresponding value in the probability distribution. Okay, this is actually for your rank test and sorry, some rank test साठी. Okay, Wilcoxon some rank test. ओके. पुढे पॉईंट दिलेले आपल्याला टेस्ट स्टॅटिस्टिक फॉर द मॅन विटनेस यू टेस्ट. ओके. द टेस्ट स्टॅटिस्टिक फॉर द टेस्ट इज डिनोटेड by u, and the smaller of u1 and u2 is defined below. u1 is equal to n1 into n2 plus n1 into n1 plus 1 divided by 2 minus r1. Okay. Second one is your u2. u2 is equal to n1 n2 plus n2 into n2 m plus 1 divided by 2 minus r2, where your r1 is equal to sum of ranks for group 1 and r2 is equal to sum of rank for your group 2. For this example, u1 is equal to 5 into 5 plus 5 into 6 divided by 2 minus 37 is equal to 3. Okay. And u2 is equal to 5 into 5 into plus 5 into 6 divided by 2 minus 18 is equal to 22. Okay. सो दॅट्स वाय आपल्याला यू किती या ठिकाणी मिळालाय तर 3, कारण की स्मॉलर फ्रॉम 3 to 3 and 22 हा आपला काय असणार आहे यू असणार आहे. सो दॅट्स वाय यू आपल्याला मिळाला आहे स्मॉलर ऑफ सॉरी यू मिळतो आपल्याला यू इज इक्वल टू 3.
Okay, consider the range of the test statistic u in different situation. In every test, we must determine whether the observed u supports the null and research hypothesis. This is done following the some approach is used to parametric testing. Especially, we determine the critical value of u such that if the observed values um, of u is less than or equal to critical value, we reject H0 in favor of H1, and observed values of u exceeds the critical value, we do not reject H0. The critical value of u can be found in the table man witness u statistic. To determine the appropriate critical value, we need two sample sizes. For example, n1 is equal to n2 is equal to 5, and our two-sided level of significance is alpha is equal to 0.05, means your level of significance is 0.5. Here in this example, sorry, level of significance is 5%. Okay, then here in this example the critical value is 2, and the decision rule is reject H0 if your u is less than or equal to 2. We do not reject H0 become 3 is greater than 2. We do not have statistically significant evidence at alpha is equal to 0.05 to show that the two populations are different. ओके, तर ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे मिळालंय की दोन्ही पॉप्युलेशन हे काय आहेत ते डिफरंट आहेत, इक्वल नाही आहेत. सो दॅट्स वाय या ठिकाणी आपल्याला डिफरन्स हा मिळतोय. ओके, तर हे आपल्याला जो विल्कॉक्सन रँक सम टेस्ट आहे त्याचे आपल्याला आन्सर्स ह्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला फाइंड करायला लागतात. ओके, पॉइंट कळाला आहे का? रिदा जिशन जरा अनम्यूट करा आणि सांगा. रिदा. येस मॅम. हा, काही क्वेरी आहे का ग ह्या क्वेश्चन मध्ये? नाही मॅडम. नाही, ओके ठीक आहे. जिशन. येस जिशन. ओके फाईन, आपण टाइम हे करायला नको. पुढे आपल्याला एक क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, तो एक सॉल्व्ह करून बघूया ह्या सेम वेने. ओके, त्याच्यानंतर आपण हा टॉपिक एंड करूया आणि पुढचा पॉइंट पण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करूया. ओके, एक प्रॅक्टिस क्वेश्चन म्हणून आपण ह्या ठिकाणी एक क्वेश्चन बघून घेऊया. ओके, ह्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन काय दिले आहे? मोटिवेटेड बाय द इनिशिएटिव्ह ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, अ कॉलेज इज रिमोट एरिया स्टार्टेड स्किल बेस्ड एज्युकेशन to its graduate courses students in addition to regular teaching. Following data shows grading from 1 to 10 of students in the regular degree courses and skill based degree courses. ओके, रेग्युलर प्रोग्राम दिलेला आपल्याला, रेग्युलर डिग्री प्रोग्राम आणि स्किल बेस्ड डिग्री प्रोग्राम आहे, त्याचे आपल्याला आउटकम्स दिलेले आहेत. Okay, is there statistical evidence of a difference in the scores in the students receiving the additional skills based education and the regular degree education? We run the test using the 5-step approach. Okay, first आपल्याला स्टेप काय दिलेले? सेटअप हायपोथेसिस अँड डिटरमाइन लेवल ऑफ सिग्निफिकन्स. H0 काय दिलेलं आपल्याला लेवल हायपोथेसिस, द टू पॉप्युलेशन्स आर इक्वल. आणि सेकंड काय दिलेलं आहे आपल्याला की टू H1 आहे तो, तर टू पॉप्युलेशन्स आर नॉट इक्वल. ओके, देन स्टेप नंबर सेकंड काय असणार आहे आपल्याला की सिलेक्ट अप्रोप्रिएट टेस्ट स्टॅटिस्टिक. Okay, because scores are not normally distributed and the samples are small, n1 is equal to 8 and n2 is equal to 7, we use man witness u test. The test statistic is u, the smaller of u1 आणि u2 चा आपल्याला ह्या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे. ओके, जो आपण आता मगाशीच बघितलेला, u1 is equal to n1 n2 plus n1 into n1 plus 1 upon 2 minus r1. ओके, and say same as that of for u2. ओके, फक्त 1 च्या ऐवजी त्या ठिकाणी आपल्याला 2 यूज करायचं आपल्याला, which is u2 is equal to n1 n2 plus n2 into n2 plus 1 upon 2 minus r2. ओके,
where your R1 and R2 are the sum of the ranks in the group 1 and 2 respectively. ओके. स्टेप नंबर थर्ड मध्ये आपण काय करतो की सेटअप डिसिजन रूल टेबल आपला जो आपला आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके. फॉर युअर N1 इज इक्वल टू काय मिळालंय 8 आणि N2 इज इक्वल टू 7. So that's why the appropriate critical values can be found in the table above. The determine the appropriate critical values we need to sample size N1 is equal to 8 and N2 is equal to 7. And our two-sided level of significance is alpha is equal to 0.05. The critical value for this test is equal to N1 is equal to 8 and N2 is equal to 7 and alpha is equal to 0.05 is 10. And the decision rule is as follows: reject S0 if your U is less than or equal to 10. स्टेप नंबर 4 आपल्याला काय करतो तर आपण जो टेबल आहे आपल्याला कम्प्यूट टेस्ट स्टॅटिस्टिक आपण फाइंड करून घेतो. ओके. आता ह्या ठिकाणी जे गिवन दिले त्याच्यानुसार आपण काय करायचं आपल्याला तर असेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला पहिल्यांदा तुमचे जे व्हॅल्यू ज्या सॅम्पल्स आहेत ते आपल्याला पुट करून घ्यायचे. त्याच्यानंतर असेंडिंग ऑर्डर मध्ये हे पुट करून झाल्यानंतर पुढची टर्म काय असणार आहे नंतर आपल्याला त्याच्या रँक्स पूर्ण लिहून घ्यायचे. ओके. आता ह्या ठिकाणी परत लक्षात घ्या ज्या ठिकाणी नंबर रिपीट असतील त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे त्याचे जे रँक आलेले आहे बाय सिक्वेन्स वाईज ते आपल्याला काय करायचे की त्यांचा सम करायचे आणि डिवाइड बाय 2 करायचे. म्हणजेच काय करायचे त्यांचे ऍव्हरेज फाइंड करायचे आणि जो जी व्हॅल्यू येईल ती त्यांची काय असणार आहे रँक असणार आहे. ओके. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर R1 आणि R2 म्हणजेच काय असणार आहे सम ऑफ युअर होल टेबल हा तुमचा R1 आणि R2 असणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचे की ह्या ज्या गिवन क्वांटिटीज मिळतात त्या आपल्याला काय करायचे फॉर्म्युला जो आपण स्टेप नंबर 2 मध्ये पुट केला होता U1 आणि U2 च्या व्हॅल्यूज तो त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायचे ह्या N1 N2 आणि R1 च्या ज्या R1 R2 च्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या पुट करायच्यात आणि काही कॉन्स्टंट जे आपल्याला येतील ते काही कॉन्स्टंट फाइंड करून घ्यायचे. आपल्याला ह्या ठिकाणी U1 इज इक्वल टू 46.5 आलेला आहे आणि U2 इज इक्वल टू 9.5 आलेला आहे. ओके. तर ह्या व्हॅल्यूज आपण फाइंड करून झाल्यानंतर दस द टेस्ट स्टॅटिस्टिक U इज इक्वल टू 9.5. व्हाय? बिकॉज ह्या दोन्ही ह्याच्यामधलं आपल्याला काय करतो मिनिमम व्हॅल्यू फाइंड घेतो आपण. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपल्याला U इज इक्वल टू काय मिळालंय 9.5. मग ह्या ठिकाणी आपल्याला कन्क्लुजन काय मिळतं हिअर टेस्ट स्टॅटिस्टिक U इज इक्वल टू 9.5 इज लेस दॅन 10. सो दॅट्स वाय आपण काय म्हणतो की सो वी रिजेक्ट नल हायपोथेसिस. ओके. त्यावेळेला आपण काय करतोय नल हायपोथेसिस हा आपण रिजेक्ट करतोय. ओके. सेम आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे फक्त व्हॅल्यूज डिफरंट करून आपल्याला हा क्वेश्चन फिरून दिलेला होता. ओके. कुणाला ह्या पॉइंट मध्ये काही क्वेरी असेल तर मला एकदा व्हॉट्सअप वरती कळवा. ओके. रिदा हा क्वेश्चन कळाला आहे का? येस. हो मॅडम. ओके. काही क्वेरी नाहीये? नाही. ओके चालेल. जिशन. ओके फाईन. तो आता काहीच रिप्लाय देत नाहीये. ठीक आहे आपण हे लेक्चर इथे एंड करूया.